नमस्ते प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया व्यवसायाचे उद्देश. याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण शिकलेले आहोत व्यवसायाची वैशिष्ट्ये. एकूण वैशिष्ट्यात 19 आणि आपण ते मुद्देसूद शिकलेले आहोत. आणि आता या तासिकेमध्ये आपण शिकूया की व्यवसायाचे उद्देश, की व्यवसायाचे नेमके काय उद्देश असतात, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. तर त्या संदर्भात थोडा आधी त्याच्यावर बोलूया आपण व्यवसायासंदर्भात, की व्यवसायाचे नेमके काय उद्देश आहेत त्या संदर्भात आपण थोडक्यात शिकूया. व्यवसायाचा मुख्य उद्देश नफ्याची प्राप्ती करणे हा असतो. आपण सुरुवातीपासूनच शिकत आलेलो आहोत विद्यार्थ्यांना व्यवसाय संघटनेमध्ये, की व्यवसायाचा मुख्य उद्देश हा नफा कमविणेच आहे आणि शेवटपर्यंत हा मुद्दा आपण शिकणारच आहोत. म्हणून बघा, व्यवसायाचा मुख्य उद्देश नफ्याची प्राप्ती करणे हा असतो. व्यवसाय उद्योग नफ्याच्या उद्देशानेच सुरू करण्यात येतो. त्याच पद्धतीने व्यवसायाचे ग्राहक हे समाधानी व्हावेत व त्यांच्या गरजांची पूर्तता व्हावी असा उद्देश व्यावसायिक संस्थाचा असतो आणि तो असायलाच पाहिजे. कारण की आपला व्यवसायाचा मुख्य उद्देशच नफा कमविणे आहे आणि जोपर्यंत आपण व्यवसायात बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढवणार नाही, आपल्या वस्तूसंदर्भात ग्राहकांना चांगल्या पद्धतीने सांगणार नाही, आपल्या वस्तूंबद्दल प्रचार प्रसार करणार नाही, आपण जोपर्यंत ग्राहकांना चांगल्या प्रकारची वस्तू स्वस्त दरात देणार नाही, व्यावसायिकांचा उद्देश मात्र एक असतो आहे, तो म्हणजे नफा कमविणे. कोणत्याही व्यवसायाला अखेर जे साध्य करावयाचे असते त्याला उद्दिष्ट असे म्हणतात. म्हणजे कोणताही जर व्यवसाय असेल आणि त्याला जे साध्य करायचं आहे, त्याचा जो काही उद्दिष्ट आहे साध्य करण्याचा, त्या उद्दिष्टालाच काय म्हणता येईल, व्यवसायाचे उद्दिष्ट असे म्हणता येईल. आधुनिक काळात नफा मिळविणे हे एकमेव उद्दिष्ट व्यवसायाचे असू शकत नाही. कारण आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटकांचे भाव व्यवसायाला ठेवावे लागते. व्यवसायाला जर स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल तर आर्थिक उद्दिष्टांबरोबरच इतरही अनेक उद्दिष्ट साध्य करावी लागतात. जर व्यावसायिकाला स्पर्धेत बाजारपेठेत टिकून राहावयाचे असेल तर त्याच्या आर्थिक उद्दिष्टाबरोबर इतरही उद्दिष्ट साध्य करावी लागतात. कारण कोणते उद्दिष्टे, की त्याच्या व्यवसायात नियमितपणा, सातत्यपणा असणे आवश्यक आहे. असं नाही की फक्त नफा कमविणे हा उद्देश आहे आणि फक्त एक दिवसाकरिता आपण जर मालाची देवाणघेवाण करत आहोत, आपल्याकडे पैसा येतो आणि पैसा जातो, जर ही प्रक्रिया निरंतर चालू नसेल तर त्याला व्यवसाय मात्र म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच व्यावसायिकाला रोजच आपल्या वस्तूची देवाणघेवाण करावी लागेल, आयात निर्यात करावी लागेल, वस्तू बाजारपेठेत विकावी लागेल, नफा प्राप्ती करावी लागेल, केव्हा तर नफ्याबरोबर तोटाही होतो, हे सगळे सहन करण्याची त्यात क्षमता पाहिजे आहे. आणि म्हणूनच त्याच्या आर्थिक उद्दिष्टांबरोबरच इतरही उद्दिष्टे त्याला साध्य करावी लागतात. तर बघा, व्यवसायाचे उद्देश आहे विद्यार्थ्यांना. पहिला आर्थिक उद्देश. या संदर्भात आपण डायग्राम बघूया लगेच. त्याच्या आधी पहिला मुद्दा बघूया, आर्थिक. ही सर्वात महत्त्वाची बाब असते. जी संस्था आर्थिक उद्देशाकरिता काम करत नाही तिला व्यावसायिक संस्था असे म्हणता येणार नाही. जर कोणतीही संस्था असेल तर कोणतीही संस्था तोट्याचा विचार करणार नाही, फक्त आणि फक्त तो संस्थेच्या फायद्याचाच विचार करेल आणि नफा कमविण्याचाच तो विचार करेल. आणि म्हणून कोणत्याही संस्थेला जर नफा कमवायचा असेल तर त्याला त्या वस्तूचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे, त्या वस्तूची खरेदी विक्री रोजच करणे आवश्यक आहे. आणि जर तो त्या वस्तूची रोजच खरेदी विक्री करत असेल तर त्याच्या नफ्यात मात्र वाढ होईल. आणि ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थेच्या आर्थिक उद्देशाकरिता संस्था कोणत्याही चांगले काम करण्यास तयार असेल. म्हणूनच बघा की व्यवसाय करणे ही एक आर्थिक क्रिया आहे. त्यामुळे अर्थातच आर्थिक उद्देश ही सर्वात महत्त्वाची बाब असते. जी संस्था आर्थिक उद्देशाकरिता काम करत नाही त्या संस्थेला व्यावसायिक संस्था असे म्हणता येणार नाही.
आर्थिक उद्देशाची पूर्तता करण्याकरिता व्यावसायिक संस्था मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात येतात, कारण अर्थार्जन करणे हा व्यवसायाचा मुख्य भाग आहे. जर कोणतीही संस्था आर्थिक व्यवहार करत नसेल तर त्या संस्थेला व्यावसायिक संस्था असे म्हणता येणार नाही. आणि कोणतीही संस्था जर रोजच्याच कामकाजामध्ये आर्थिक बाबी उपयोगात आणत असेल, आर्थिक देवाणघेवाण करत असेल, पैशांची देवाणघेवाण करत असेल, वस्तूंची देवाणघेवाण करत असेल, तर अशा संस्थेला मात्र व्यावसायिक संस्था असे म्हटल्या जाते. तसेच नफा कमविणे नुसार बघूया. बघा, हा पॉईंट आपण शिकलेले आहोत, आर्थिक उद्देश. त्याच्यानंतर आता आपण डायग्राम बघूया. डायग्राम बघा विद्यार्थ्यांनो, जे व्यवसायाचे उद्देश आहेत आपण ते मुद्देसूद कसे शिकूया. आपण पॉईंट शिकलेले आहोत, आर्थिक उद्देश म्हणजेच इकॉनॉमिक्स. आर्थिक उद्देश व्यवसायाचे उद्दिष्ट म्हटलं म्हणजे 5 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत, मग त्याचे उपउद्दिष्ट आहेत. आर्थिक उद्देश आहे, सामाजिक उद्देश आहे, मानवी उद्देश आहे, घटनात्मक उद्देश आहेत आणि राष्ट्रीय उद्देश आहेत. म्हणजे नॅशनल लेवलचे जे काही ऑब्जेक्टिव्स आहेत ते आहेत. तर आर्थिक उद्देशाचे खूप पॉईंट्स असतात, खूप मुद्दे असतात. तर ते आपण मुद्देसूद बघूया की आर्थिक उद्देशाचे नेमके कोणते कोणते मुद्दे आहेत, कोणते कोणते हे आहेत, पायऱ्या आहेत. तर त्या बघूया आपण. आर्थिक उद्देशापैकी आपण पहिला उद्देश बघूया, नफा मिळविणे. नफा मिळविणे. व्यवसाय संस्थेचा मूळ उद्देश हा नफ्याची प्राप्ती करणे हा असतोच. आधुनिक व्यवसायात नफा कमविणे व अर्थार्जन करणे हे प्राथमिक स्वरूपाचे कार्य व्यवसायात दिसून येते. नफ्याची प्राप्ती करणे व त्यापासून विविध गरजांची पूर्तता करणे हे व्यवसायाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. व्यवसायाचा पहिला आणि महत्त्वाचा कार्य म्हणजे कोणता आहे? नफा मिळविणे. व्यवसाय संस्थेचा मूळ आणि प्रथम उद्देश म्हटला म्हणजे तो काय आहे? नफ्याची प्राप्ती करणे, नफा मिळविणे. आधुनिक व्यवसायात नफा कमविणे व अर्थार्जन करणे हे प्राथमिक स्वरूपाचे कार्य व्यवसायात दिसून येते. नफ्याची प्राप्ती करणे व त्यापासून विविध गरजांची पूर्तता करणे हे व्यवसायाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. तर दुसरा मुद्दा बघा विद्यार्थ्यांनो, ग्राहक वाढविणे. या संदर्भात आपण शिकलेल्या तरी बघा, ग्राहक वाढविणे. आर्थिक उद्देश प्राप्त करण्यासाठी आपल्याला ग्राहकसुद्धा वाढविणे खूप गरजेचे आहे. ग्राहक हा खरेदी विक्री व्यवहाराच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. ग्राहक हा खरेदी विक्री व्यवहाराच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे, म्हणजेच बाजारपेठेचा तो राजा असतो आहे. ग्राहकांची संख्या वाढविल्याशिवाय व्यवसाय नफा मिळवूच शकत नाही. व्यवसायाचे प्रभावी अस्तित्व हे त्यांच्या मालासाठी तसेच त्यांच्या वस्तू व सेवेसाठी किती ग्राहक संख्या आहे किंवा त्याबद्दलची ती पसंती दर्शवितात यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. ग्राहक हा खरेदी विक्री व्यवहाराच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे, म्हणजेच आपण बाजारपेठेचा त्याला राजा समजतो आहे, ग्राहकाला आपण भगवान समजतो आहे. ग्राहकांची संख्या वाढवल्याशिवाय व्यवसायात नफाच होऊ शकत नाही. हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे विद्यार्थ्यांनो. जोपर्यंत आपण ग्राहकांची संख्या वाढवणार नाही तोपर्यंत कोणताही व्यावसायिक आपल्या नफ्यामध्ये वाढ करू शकत नाही. व्यवसायाचे प्रभावी अस्तित्व हे त्याच्या मालासाठी तसेच त्याच्या वस्तू व सेवेसाठी किती ग्राहक संख्या आहे किंवा त्याबद्दलची काय पसंती दर्शविते. म्हणजेच तो आपल्या व्यवसायात ज्या काही वस्तू आणि सेवांचा पुरवठा करतो आहे, विक्री करतो आहे, तर त्या वस्तू आणि सेवांसाठी ग्राहकांची किती पसंती आहे हे मात्र दर्शविता येते. यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. व्यवसायाला बाजारपेठेत जर मोठ्या प्रमाणात स्पर्धा असेल तर ग्राहकांची संख्या वाढविण्याकरिता प्रचंड मेहनत व प्रयत्न करावे लागते. जर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा असतील एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या वस्तू संदर्भात, सेवेसंदर्भात, तर अशा वेळी काय करावं लागतो? त्या व्यावसायिकाला खूप परिश्रम, खूप मेहनत, खूप कष्ट करावं लागतो की आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित व्हावे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक यावे आणि आपल्या नफ्यात वाढ व्हावी. तसेच व्यवसायाच्या आधीचे ग्राहक टिकवून ठेवणेही तेवढेच गरजेचे असते.
नवीन ग्राहकांना तर टिकवून ठेवणे गरजेचे असतेच, नवीन ग्राहकांना जोडणे खूप कठीण असतेच, त्यासाठी खूप मेहनत आणि प्रयत्नही करावे लागतो. पण तेवढाच प्रयत्न जे काही जुने ग्राहक असतात त्यांना टिकवून ठेवण्यासाठी करावे लागतात. व्यवसायाने ग्राहकांचे योग्यरित्या समाधान केल्यास ग्राहक वारंवार त्याच व्यवसायाची प्रभावीपणे सेवा प्राप्त करण्यास इच्छुक असतात. तसेच नवीन ग्राहक बनविणे हा व्यवसायाचा उद्देश असतो आहे. व्यवसायाचा दुसरा उद्देश काय असतो आहे की जे पुराणे ग्राहक आहेत त्यांना टिकवून ठेवणे ही खूप मोठी बाब असतो आहे आणि नवीन ग्राहक बनविणे हे तर त्याच्यापेक्षाही मोठी बाब असतो आहे. जर अशा प्रकारे कोणताही व्यावसायिक खूप प्रयत्न, मेहनत, परिश्रम करत असेल ग्राहकांसाठी तर त्याच्या नफ्यात 100% वाढ होईलच. आणि जर ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली तर नफ्याच्या संख्येत वाढ होईल आणि तो आर्थिक उद्देशही तो प्राप्त करू शकेल व्यावसायिक. तिसरा मुद्दा आहे नवीन बाजारपेठांची निर्मिती. व्यवसायाला स्वतःचे प्रभावी अस्तित्व स्थापन करण्याकरिता तसेच व्यवसायातील विक्री वाढीस लावण्याकरिता नवनवीन बाजारपेठांची निर्मिती करावी लागते. जर एखाद्या व्यवसायाला आपली इमेज, आपले अस्तित्व जर स्थापन करावायचे असेल तर त्याला ग्राहकांच्या संख्येकडे तर भर द्यावाच लागतो. पण जे काही बाजारपेठेत नवनवीन वस्तू येतात, स्पर्धा असतात नवीन वस्तू संदर्भात, चांगल्या वस्तू संदर्भात, तर त्याला त्याचे अस्तित्वसुद्धा टिकवून ठेवावे लागेल. म्हणजे ज्या काही नवीन वस्तू येतात बाजारपेठेत त्याची निर्मिती कशी करावी हे सुद्धा त्याला शिकणे खूप आवश्यक आहे आणि हे त्याला शिकावेच लागेल. कारण की बाजारपेठेत टिकून राहायचं असेल तर त्याला नवीन वस्तू, चांगल्या दर्जाच्या वस्तू स्वस्त दरात बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावाच लागेल. जर तो असा करेल तर ग्राहकांची संख्या त्याच्याकडे आपोआप वाढेल. नवीन बाजारपेठेत वस्तू व सेवांची तत्परतेने विक्री करून नवीन ग्राहक बनविण्याकरिता व्यवसाय प्रयत्नशील असतो आहे. जर एखादी जुनी वस्तू असेल बाजारपेठेत आणि जुन्या वस्तू संदर्भात एखाद्या ग्राहकाने आपली काही प्रतिक्रिया दर्शविली असेल की या वस्तूमध्ये अशा प्रकारे बदल व्हावा, तर त्या वस्तूला मॉडिफाय करून त्या वस्तूत बदल करून नवीन वस्तू तयार करावा लागतो आहे आणि तो त्या नवीन वस्तूपासून ग्राहक समाधानी व्हायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या तर आपल्याला नवनवीन वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आणता येईल. आणि जर आपण नवनवीन वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आणू तर ग्राहक आपल्या वस्तूकडे, आपल्या व्यवसायाकडे आकर्षित होतील आणि हमखास की आपल्या उत्पादनात वाढ होईल. नंतरचा मुद्दा आहे साधन संपत्तीचा पुरेपूर वापर. बरेच वेळा उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या साधन संपत्तीचा तुटवडा जाणवतो. उदाहरणार्थ वीज, पाणी, कच्चा माल किंवा इतर अनेक साधन संपत्ती ज्याच्या आधारावर व्यवसाय सुरळीत चालत असतो. जर खूपदा असं होत आहे की जर आपल्याला एखादी नवीन वस्तू तयार करावयाची असेल तर आपल्याला साधन संपत्तीच्या तुटवड्याचा सुद्धा सामना करावा लागतो. जसे की वीज, पाणी, कच्चा माल किंवा इतरत्र जे काही साधन संपत्तीचे जे काही साधन आहेत, ज्या काही वस्तू आहेत त्याच्या आधारावरच आपला व्यवसाय हा अवलंबून असतो आणि त्या सुरळीत चालू असायला पाहिजे. त्यामुळे व्यवसायातील साधन संपत्ती ही योग्य व उचित रूपाने वापरण्यात यावी याकरिता त्याच्या वापरावर बारकाईने लक्ष देणे खूप आवश्यक आहे. व्यवसायात जर साधन संपत्तीचा अयोग्य किंवा अपव्यय होत असेल तर किंवा मोठ्या प्रमाणावर वाया जात असेल तर त्यात व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असेल. जर आपल्याला एखादी वस्तू निर्मिती करायची आहे आणि आपल्याला जर साधन संपत्तीची गरज आहे, जसे की वीज आहे, पाणी आहे, कच्चा माल आहे आणि जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर आपण त्या वस्तू तयार करू शकत नाही. पण असं पण व्हायला नको, जेव्हा ह्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल असतील, उपलब्ध असतील तर त्याचा अपव्यय व्हायला नको, त्याचा अयोग्य वापर व्हायला नको. जसे की काम नसताना वीज पुरवठा सुरू ठेवणे, काम नसताना पाण्याचा अपव्यय करणे किंवा कच्च्या मालाचा अपव्यय करणे, या सगळ्या साधन संपत्तीचा आपल्याला विचार करून एखाद्या वस्तूची आपल्याला निर्मिती करावी लागतो, जेणेकरून वेळेच्या आत आपल्याला ती वस्तू बाजारपेठेत उपलब्ध व्हायला पाहिजे.
मोठ्या प्रमाणावर वाया जात असेल तर त्यात व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायात उत्तम पद्धतीने साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करणे गरजेचे असते की ज्यामुळे आर्थिक बाब कमकुवत होणार नाही. साधन संपत्तीचा वापर व्यवसायात पुरेपूर व उत्तम रीतीने केला नाही तर त्यात व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानीसुद्धा होते आणि ती आर्थिक हानी सहन करण्याची कार्यशक्ती ही सुद्धा त्या व्यावसायिकामध्ये असायला पाहिजे. कारण जर त्याला जास्तीत जास्त नफा प्राप्त करून घ्यावायचा असेल तर त्याला मात्र साधन संपत्तीच्या योग्य वेळी आणि योग्य वापर करणे खूप आवश्यक आहे. जर त्याच्याकडे साधन संपत्ती उपलब्ध आहे तर त्यांनी त्या साधन संपत्तीचा अपव्यय किंवा अयोग्य वापर करू नये. जर तो त्या साधन संपत्तीचा अयोग्य आणि अपव्यय करत असेल तर त्याला आर्थिक नुकसान हे होणारच आणि त्यामुळे जर त्याला आर्थिक नुकसान झाला तर त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल. साधन संपत्तीचा वापर व्यवसायात पुरेपूर व उत्तम रीतीने केला नाही तर त्यात व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यामुळे व्यवसायाच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये साधन संपत्तीचा पुरेपूर व उचित रूपाने वापर करणे हा एक व्यवसायाचा महत्त्वाचा उद्देश आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, नवीन उपक्रम राबविणे. व्यवसायाच्या प्रमुख उद्देशांपैकीच एक म्हणून व्यवसायाद्वारे नवीन उपक्रम राबविणे हा आहे. कारण व्यवसायात प्रामुख्याने नवनवीन उपक्रम राबविणे व्यवसाय वाढीसाठी फार महत्त्वाचे असते. व्यवसायात जर नवनवीन आपण उपक्रम राबविले नाही तर व्यवसायाचा विकास होणार नाही आणि म्हणून व्यवसायाच्या विकासाकरिता आपल्याला नवनवीन उपक्रम राबविणे खूप आवश्यक असते, खूप महत्त्वाचे असते. नवीन उपक्रमाच्या आधारावर व्यवसायाला नवीन दिशा प्राप्त होण्यास मदत होते. तसेच व्यवसायाच्या वस्तू व सेवांच्या प्रक्रियेत एक उत्तम सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने त्याचा प्रयत्न करावा लागतो. बाजारपेठेच्या नवनवीन फॅशनप्रमाणे तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे नवनवीन वस्तूंचा शोध घेऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे व व्यवसायाला नाविन्यात प्रदान करणे हा हेतू व्यवसायाच्या आर्थिक उद्देशाचा असतो. जर आपल्याला एखादी नवीन वस्तू बाजारपेठेत आणावयाची असेल तर त्या नवीन वस्तू संदर्भात आधी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. त्या नवीन वस्तू निर्मितीसाठी आपल्याला कोणती साधनसंपत्ती लागेल, कोणती सामग्री लागेल याचा विचार करावा लागेल आणि याचा विचार करून आपल्याला ती नवीन वस्तू बाजारात आणावी लागेल. पण याचाही आपल्याला विचार करणे खूप आवश्यक आहे की आपण जर एखादी नवीन वस्तू बाजारपेठेत आणला तर ग्राहकांची त्या वस्तू संदर्भात मागणी असेल का, ग्राहकांना ती वस्तू आवडेल का, या संदर्भातही ग्राहकांची आवडीनिवडीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला ग्राहकांची आपल्याला पसंती घ्यावी लागेल. ग्राहकांच्या समस्या जाणून घ्यावं लागेल की ग्राहकांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या वस्तू हव्या आहेत, कशा प्रकारच्या वस्तू हव्या आहेत. तरच आपण योग्य साधनसामुग्रीचा वापर करून साधनसामुग्रीची उपलब्धता करून आपल्याला नवनवीन वस्तू किंवा नवीन उपक्रम राबविले आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांच्या इच्छा अपेक्षा यांचे पुरेपूर मार्गदर्शन घेऊन नवीन उपक्रम राबविणे व्यवसायाच्या दृष्टीने पोषक असे वातावरण निर्माण करते. तर जर आपण ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत हे आपण कशा प्रकारे त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊया. जर आपण आपल्या व्यवसायात नवनवीन जर उपक्रम राबवित आहोत आणि त्या उपक्रमामध्ये आपण ग्राहकांना संधी देत आहोत की तुम्ही या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत ते आम्हाला लिखित स्वरूपात द्या, ग्राहक सेवा केंद्राकडे तुम्ही तुमच्या आवडीनिवडी कळवा की ज्या पद्धतीने आम्हाला की आपल्याला त्या नवीन वस्तू तयार करण्यास सोयीचे होईल, कोणती साधनसामुग्री लागेल हे आम्हाला सोयीचे होईल. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, तंत्रज्ञान विकसित करणे. तंत्रज्ञान विकसित करणे. आजचे युग तंत्रज्ञान विकसित करणे. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आजचे ग्राहक हे आधुनिक व फॅशनेबल झालेले आहेत. त्यामुळे व्यवसायाला नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही आजच्या युगात विद्यार्थ्यांना बघत असाल की प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल आहे आणि तो त्याचा योग्य किंवा अयोग्य वापर करतो हे नाही माहीत, पण जर कोणी त्याचा योग्य वापर करत असेल तर त्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. तंत्रज्ञानाविषयी त्याला काही माहिती प्राप्त होत असतो आणि तो स्वतःचा विकास करत असतो आहे.
त्याचप्रमाणे जे काही आजचे युग आहे हे तंत्रज्ञानाचे आणि विज्ञानाचे युग आहे, त्यामुळे आजचे ग्राहक हे आधुनिक व फॅशनेबल झालेले आहेत. म्हणजेच आपण एखादी वस्तू खरेदी करतो तर ती मात्र ऑनलाईन खरेदी करतो आहे, बरोबर आहे. एखाद्याला जर आपल्याला पेमेंट करायचं असेल तर तो फोनद्वारे आपण पेमेंट करतो आहे, म्हणजेच कॅशलेस इंडिया असं म्हणता येईल याला. कारण की रोजच तुम्ही पाहत आहात की नवीन नवीन यंत्र निर्माण होत आहेत, ॲप्स म्हणतो आपण त्याला. त्या माध्यमाद्वारे आपल्याला वस्तूची खरेदी विक्री करता येते. कमी जास्त प्रमाणात आपल्याला वस्तूची खरेदी विक्री करता येते. कोणाला जर पैसे द्यायचे असतील, पैसे प्राप्त करून घ्यावायचे असतील तर आपण टेक्निकल पद्धतीचा वापर करून ते सगळे व्यवहार करतो आहे. आणि त्यामुळेच जर व्यवसायाला आपला विकास करावायचा असेल तर त्या व्यवसायाने आपल्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे खूप महत्त्वाचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच व्यवसायाची सुद्धा प्रगती साध्य करता येते. जर तो एखादी टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व करत असेल आणि जर तो तंत्रज्ञानाचा चांगला वापर करत असेल, तंत्रज्ञानाचा प्रगतशील वापर करत असेल तर हा त्याचाच फायदा नाही तर ग्राहकांच्यासुद्धा सोयीसुविधा होऊन ग्राहकांचासुद्धा फायदा होतो. तंत्रज्ञान हे आधुनिक युगाची एक यश प्राप्तीची पायरी आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीशिवाय व्यवसायाची प्रगती होऊच शकत नाही. समजा त्यामुळे ग्राहकांना योग्य त्या वेळी पाहिजे असलेल्या गरज व समाधान मिळवून देण्याकरिता तंत्रज्ञान विकसित करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यवसायांच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये तंत्रज्ञान विकसित करणे एक महत्त्वाची क्रिया आहे. जर आपल्याला आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवायचा असेल, नियमित चालवायचा असेल, आपल्या व्यवसायासंदर्भात लोकांमध्ये प्रचार प्रसार करावायचा असेल, बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची चांगल्या प्रकारची वस्तू आणावायची असेल तर त्याला मात्र तंत्रज्ञानाचा विकास करणे खूप आवश्यक आहे. जसे की ग्राहकांच्या कोणत्या समस्या आहेत, कोणत्या तक्रारी आहेत तर त्यासुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून त्या समस्या सोडविता आल्या पाहिजे. असा तंत्रज्ञानाचा विकास त्या व्यवसायाने करणे खूप आवश्यक आहे. तरच त्याचा उद्दिष्ट हा साध्य होईल आणि तो व्यवसायात टिकून राहील. नंतरचा मुद्दा आहे बाजारपेठेचा शोध. बाजारपेठेचा शोध. बाजारपेठांचा शोध हे व्यवसायाच्या प्रमुख आर्थिक उद्देशांमध्ये समाविष्ट आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याकरिता नवीन व्यापक व उचित बाजारपेठेचा शोध घेणे फार महत्त्वाचे आहे. नवीन बाजारपेठेत स्पर्धेचे प्रमाण कमी असल्यामुळे व्यवसायाला कमीत कमी वेळेत स्थिरता व अस्तित्व प्राप्त करून देता येते. कारण व्यवसायाची वाढ करावायची असल्यास नवीन बाजारपेठांची निर्मिती किंवा शोध घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर बाजारपेठेचा शोध घेणेसुद्धा खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो. व्यावसायिकाला जर त्याला बाजारपेठेत टिकून राहायचं असेल तर म्हणजेच बाजारपेठेचा शोध हे व्यवसायाचा एक प्रमुख आर्थिक उद्देश आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि व्यवसाय जर त्याला विस्तार करायचा असेल तर त्याला नवीन व्यापक आणि उचित बाजारपेठांचा शोध घेणेसुद्धा खूप आवश्यक आहे. नवीन बाजारपेठेत जर स्पर्धेचे प्रमाण कमी असेल तर व्यवसायाला कमीत कमी वेळेत स्थिरता आणि अस्तित्व प्राप्त करून देता येईल. कारण व्यवसायाची वाढ करायची असेल तर नवीन बाजारपेठाची निर्मिती करणे किंवा नवीन बाजारपेठेचा शोध घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि जोपर्यंत व्यावसायिक कोणत्याही नवीन बाजारपेठेचा शोध किंवा नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणार नाही तोपर्यंत त्याला त्याच्या व्यवसायाचा विकास करता येणार नाही. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो निर्यात व्यापारात वाढ. निर्यात व्यापारात वाढ. व्यवसाय हा निर्यात व्यापारात फार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे व्यावसायिक संस्थांचा आर्थिक उद्देश हा कमाल म्हणजेच जास्तीत जास्त वस्तू व सेवांचा पुरवठा हा बाहेर देशात निर्यात करून विदेशी पैशात वाढ करणे हा असतो. कोणत्याही व्यावसायिकाचा उद्देश काय असतो आहे की जो काही वस्तू निर्मिती करतो व्यावसायिक तर मात्र त्याची निर्यातीत वाढ व्हायला पाहिजे. आयात म्हणजे वस्तूची आयात करणे म्हणजेच वस्तू आणणे आणि निर्यात म्हणजे वस्तूचा पुरवठा करणे, वस्तू पाठविणे. तर कोणत्याही व्यावसायिकाचा उद्देश काय असतो आहे की त्याच्यात जास्तीत जास्त वस्तू बाजारपेठेत विकल्या पाहिजे. त्याच्यात ज्या काही वस्तू निर्माण करत आहेत त्या वस्तू बाहेर देशात त्या वस्तूची विक्री व्हायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा बाहेर देशात निर्यात करून विदेशी पैशात वाढ करणे हा असतो. निर्यात व्यापारात वाढ केल्यास व्यवसायाचे अस्तित्व हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यास मदत होते. आणि जर तो इतरत्र म्हणजेच विदेशी
देशाशी म्हणजे इतरत्र देशाशी जर तो आपला व्यापार चालवित असेल, आयात निर्यात करीत असेल, तर त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संबंध बनून राहतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारावर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आपला व्यापार बिझनेस व्यवसाय करता येतो. आणि जर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी जर आपला व्यापार केला तर त्याच्या नफ्यातही वाढ होतो आहे आणि त्याच्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत या संदर्भातही त्याला त्या व्यवसायाची प्रचार आणि प्रसारसुद्धा होतो आहे. त्यामुळे व्यवसायाचा आर्थिक स्वरूपातील उद्देश हा जास्तीत जास्त माल निर्यात करण्याचा असतो. कोणत्याही व्यावसायिकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे नफा कमविण्याबरोबरच की त्यांच्या वस्तू जास्तीत जास्त निर्यात व्हावा, जास्तीत जास्त वस्तू विकाव्या, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत त्याच्या व्यवसायाबद्दल चांगल्या वस्तूंची माहिती व्हावी, हा त्याचा मात्र उद्देश असतो आहे. तर विद्यार्थ्यांना आपण पाहिलेले आहोत की जे काही व्यवसायाचे उद्देश आहेत, पहिला आपण व्यवसायाचे उद्देश 5 प्रकारचे आहेत. पहिला उद्देश आहे की आर्थिक उद्देश, दुसरा सामाजिक उद्देश, तिसरा मानवी उद्देश, चौथा घटनात्मक उद्देश आणि 5वा राष्ट्रीय उद्देश. त्याच्यापैकी जो काही पहिला उद्देश आहे अ पॉईंट आर्थिक उद्देश, आर्थिक उद्देशाचे जे काही आपले 8 मुद्दे आहेत ते आपण सविस्तरपणे शिकलेले आहोत की जर आपण आर्थिक उद्देशांचा विचार केला आणि आपल्या व्यापारात किंवा व्यवसायाच्या उत्पादनात वाढ करायची असेल, उत्पन्नात वाढ करून घ्यायची असेल तर आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतील. तर हे आपण उद्देश शिकलेले आहोत, मुद्दे शिकलेले आहोत. हे सर्व काही केल्याने व्यवसायाच्या उत्पादनात वाढ होईल. नंतर दुसरा पॉईंट आहे सामाजिक उद्देश. हा झाला आर्थिक उद्देश अ पॉईंट. आता ब पॉईंट शिकूया सामाजिक उद्देश की व्यवसायाच्या कार्यक्षमतेत म्हणा किंवा उत्पन्नात म्हणा वाढ करायची असेल तर आपल्याला आर्थिक उद्देशाबरोबरच सामाजिक उद्देशाचा सुद्धा खूप उपयोग करणे आवश्यक आहे. सामाजिक उद्देशाने सुद्धा आपल्याला आपल्या व्यवसायाची आर्थिक प्रगती घडवून आणता येते. तर बघा सामाजिक उद्देश काय आहेत व्यवसायाचे. व्यवसाय हा पूर्णपणे समाजावर आधारलेला असतो. व्यवसायाची सुरुवात तसेच त्याची प्रक्रिया आणि विस्तार, त्याचप्रमाणे प्रगती आणि लाभ हा सुद्धा समाजावर आधारित असतो. व्यवसाय जर आपण एखादा छोटा असो किंवा मोठा असो हा मात्र समाजावर आधारलेला असतो, कारण आपल्याला सुरुवातच समाजापासून करावी लागते. तसेच त्याची प्रक्रिया आणि विस्तार, त्याचप्रमाणे त्याची प्रगती जर करायची असेल तर त्याची प्रगतीसुद्धा, त्याचा लाभसुद्धा समाजावर आधारित असतो, समाजावर अवलंबून असतो. कारण व्यवसाय सुरू करण्याकरिता समाजातील विविध घटकांची आवश्यकता व्यवसायाला असते. जर आपल्याला कोणताही व्यवसाय उभारायचा असेल किंवा कोणत्याही नवीन संस्थेची व्यवसायाची स्थापना करायची असेल तर मात्र त्याचा पहिला घटक म्हणजे समाजाबरोबरच त्याचा प्राथमिक संबंध येतो आणि समाज हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि समाजाशिवाय त्याचा व्यवसाय किंवा कोणती संस्था उभारता येत नाही. व्यावसायिक संस्थेला उत्पादन तयार करण्याकरिता तसेच तयार केलेले उत्पादन म्हणजेच वस्तू व सेवा विकण्यासाठी सामाजिक घटकांचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजेच व्यवसाय हा सामाजिक घटकांवर पूर्णपणे अवलंबून असतो. जर आपल्याला एखादी वस्तूसुद्धा विकायची असेल, एखादी वस्तू आपल्याला निर्माण करायची असेल तर मात्र आपल्याला समाजाला आपल्या समूहामध्ये सहभागी करून घ्यावा लागतो. समाजाशिवाय किंवा सामाजिक घटनेशिवाय आपल्याला कोणताही उद्देश साध्य करता येत नाही. जर आपल्याला एखादी वस्तू विक्री करायची असेल किंवा वस्तू व सेवा विक्री करायची असेल तर समाजाशिवाय आपल्याला समाजाच्या घटकाशिवाय ती वस्तू विकता येणार नाही. कारण आपण तीच वस्तू समाजामध्ये विकतो आणि समाजाला आपल्याला टाळाटाळ करून चालता येणार नाही. त्याला विश्वासात घेऊन आपल्याबद्दलचा विश्वास आणि समाजाबद्दलचा विश्वास हा सर्व खेळ विश्वासावर चालतो आहे आणि म्हणूनच समाजाला विश्वासात घेणे खूप आवश्यक आहे. समाजाशिवाय कोणत्याही व्यावसायिकाचा उद्देश सफल होत नाही. व्यवसायाला त्याची क्रिया पार पाडण्यासाठी समाजातील 4 महत्त्वाच्या घटकांची गरज असते. ते म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक म्हणजेच लँड, लेबर, कॅपिटल अँड कॅप्टन. या 4 घटकाशिवाय व्यवसाय सुरू होणे अशक्य आहे. जर एखाद्या व्यावसायिकाला जर एखादा नवीन व्यवसाय उभारावाचा असेल तर त्याच्याकडे मात्र समाजातील 4 घटकांची उपलब्धता असणे खूप आवश्यक आहे. भूमी
म्हणजेच आपण जमीन म्हणतो आहे. ही आपण जर एखादा व्यवसाय आपल्याला उभारायचा असेल तर जमिनीची आवश्यकता पडेल आणि जमीन ही कुठून मिळेल आपल्याला? समाजामुळे, गावामुळे. श्रम म्हणजेच श्रमिक, आपल्याला श्रमिकही सुद्धा समाजामधूनच प्राप्त करता येतील. भांडवल म्हणजेच कॅपिटल. इतरत्र जे काही घटक आहेत ते आपल्याला समाजाशिवाय प्राप्तच करून घेता येणार नाही. आणि महत्त्वाचे 4 घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 घटकाशिवाय तर आपल्याला व्यवसाय किंवा संस्था उभी करता येत नाही आणि या 4 घटकांशिवाय आपल्याला ते पुढे चालवू शकतच नाही. व्यवसायाला सुरळीतपणे चालविण्याकरिता तसेच नफ्याची प्राप्ती करण्याकरिता समाजातील या 4 घटकांची नितांत आवश्यकता असते. या 4 घटकांशिवाय व्यवसायाचं उत्पन्नच होऊ शकत नाही. त्यामुळे व्यवसायाला स्वतःचे उद्दिष्ट जपताना सामाजिक उद्दिष्टांना सुद्धा जोपासणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे नफा कमविण्याच्या उद्देशाबरोबरच सामाजिक उद्देशसुद्धा पार पाडणे व समाजाला समाधानी करणे आवश्यक असते. समाजाचा जर आपण गैरवापर केला तर मात्र तो आपला व्यवसाय जास्त काळापर्यंत टिकून राहू शकत नाही. जर कोणत्याही व्यावसायिकाला जास्तीत जास्त नफा प्राप्त करून घ्यावायचा असेल तर समाजाला विश्वासात घेणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच व्यवसायाच्या उत्पन्नाबरोबरच म्हणजे जो काही उद्देश आहे आपला नफा कमविण्याचा, तर नफा कमविण्याच्या उद्देशाबरोबरच सामाजिक उद्देशांना सुद्धा विश्वासात घेणे, समाजातील ज्या काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत त्या दूर करणे व्यवसायिकाला खूप महत्त्वाचे असते. जोपर्यंत आपण समाजासोबत चांगल्या पद्धतीने राहणार नाही तोपर्यंत समाज आपल्यासोबत चांगल्या पद्धतीने राहणार नाही. आपण समाजाला जरी विश्वासात घेऊन कोणतेही काम केला तर ते मात्र यशस्वी होईल. कोणत्याही समाजाला जर आपण टाळत आहोत, बाहेर करत आहोत तर त्याचा विपरीत परिणाम मात्र आपल्या व्यवसायावर होईल. जसे की आपल्याला कोणताही व्यवसाय उभारण्यासाठी जर श्रमिकांची गरज पडत असेल तर श्रमिक आपण कुठून आणणार? समाजामधून, आपल्या गावामधून, आपल्या शहरामधून. म्हणून समाज हा व्यवसायाच्या उत्पन्नासाठी एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा उद्देश आहे. तर त्याचे काही उद्देश आहेत विद्यार्थ्यांना सामाजिक उद्देशांमध्ये की नेमके कोणते कोणते उद्देश आहेत तर ते बघा. पहिला उद्देश आहे दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे. दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे. ग्राहक हा समाजाचा घटक असतो, तसेच बाजारपेठेचा राजा म्हणून संबोधले जाते. त्यामुळे ग्राहकांप्रती व्यवसायाचे उद्देश हे त्याला उत्तम पद्धतीने समाधान मिळवून देण्याचे असते. ग्राहकांच्या आवडीनिवडी व गरजेनुसार टिकाऊ, शुद्धतापूर्ण, सुरक्षित, उपयोगी तसेच गुणधर्मपूर्ण व दर्जेदार वस्तूचा पुरवठा व्यवसाय ग्राहकांना वेळोवेळी करणे हा एक सामाजिक प्रक्रियेतील महत्त्वाचा उद्देश व्यवसाय संस्थांचा असतो. दर्जेदार वस्तूंचा पुरवठ्यामुळे ग्राहक हे समाधानी होतात आणि त्याचा अनुकूल परिणाम हा त्याच्या व्यवसायावर होतो आहे. जर आपल्याला आपला व्यवसाय जास्त वाढवायचा असेल, जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दर्जेदार वस्तूचा पुरवठा करावा लागेल. म्हणजेच ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून ग्राहकांना उत्तम पद्धतीने ती वस्तू कशी प्राप्त करता येईल याचा आपल्याला विचार करावा लागतो. जसे की आपण गरजेनुसार ज्या काही टिकाऊ वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये शुद्धता पूर्ण असायला पाहिजे, ती वस्तू सुरक्षित असायला पाहिजे, त्या वस्तूचा वारंवार उपयोग यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्या वस्तूचा उपयोग व्हायला पाहिजे. तसेच ती वस्तू गुणधर्मपूर्ण असायला आणि दर्जेदारसुद्धा असायला पाहिजे. जर आपण अशा क्वालिटीच्या वस्तू जर बाजारपेठेत उपलब्ध करून दिला तर ग्राहकांची संख्या वाढेल आणि ग्राहकांची संख्या वाढली तर व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा अनुकूल परिणाम हा त्याच्या व्यवसायावर होईल. म्हणून व्यावसायिकाला दर्जेदार वस्तूचा पुरवठा करणे, दर्जेदार वस्तूचा पुरवठा करून त्या समाजांपर्यंत पोहोचविणे, त्या वस्तूंबद्दल जे काही गुण दोष आहेत, ज्या काही त्या वस्तूचा जो काही गुण आहे, जसे की आपण बघितलेले आहेत की ती वस्तू टिकाऊ असायला पाहिजे, तिचा चांगल्या पद्धतीने उपयोग व्हायला पाहिजे, ती वस्तू दर्जेदार असायला पाहिजे, या सगळ्या वस्तूंचे गुण त्या वस्तूत असायला पाहिजे. तरच समाज त्या वस्तूकडे आकर्षित होईल, समाज ती वस्तू घेण्यास तयार होईल. आणि जर समाज हा घेण्यास तयार झाला तर वस्तूंच्या विक्रीचा प्रमाण हा वाढेल, म्हणजेच ग्राहकांची संख्या वाढेल.
आणि ग्राहकांची संख्या वाढली तर त्या व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा अनुकूल परिणाम हा व्यवसायावर होईल. दुसरा मुद्दा आहे गैरव्यवहार टाळणे. गैरव्यवहार टाळणे. व्यापार व्यवसायात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा ग्राहकांप्रती कपटयुक्त व्यवहार होणार नाही याची दक्षता घेणे व त्यावर नियंत्रण ठेवणे हा उद्देश व्यवसाय संस्थेचा असतो. जर व्यवसायात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होत आहे आणि ग्राहकांची फसवणूक होत आहे, कपटयुक्त पद्धतीने व्यवसाय चालवला जात आहे, तर याची दक्षता घेणे खूप आवश्यक आहे व्यावसायिकाला. म्हणजेच ज्या काही गैरव्यवहार होत आहेत तर त्यावर आळा घालणे, नियंत्रण ठेवणे हा व्यावसायिकांचा उद्देश आहे, व्यवसाय संस्थेचा उद्देश आहे. व्यवसाय हा प्रत्यक्षात सामाजिक घटकांवर आधारलेला असतो. त्यामुळे समाजाप्रतीचा व्यवहारात गैरव्यवहार करणे व्यवसायाच्या नीतिमत्तेनुसार उचित नसते. त्यामुळे व्यवसायाचा उद्देश हा व्यापारात ग्राहकांच्या समाधानात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाही याची काळजी वारंवार घेतली जाणे फार महत्त्वाचे असते. जर आपण आपल्या व्यवसायात गैरव्यवहार करत आहोत किंवा गैरव्यवहाराचा वापर होत आहे, ग्राहकांप्रती कपटयुक्त पद्धतीने ग्राहकांसोबत वागणूक होत आहे, तर या सगळ्या बाबींकडे व्यावसायिकाने लक्ष देणे खूप आवश्यक आहे. याच्यावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण जर आपण समाजाच्या समस्या सोडविल्या नाही, त्यांच्यासोबत जर आपण गैरव्यवहार करत आहोत, कपटयुक्त पद्धतीने व्यवहार करत आहोत, तर त्याचा प्रतिकूल परिणाम, वाईट परिणाम हा व्यावसायिकावर होतो. म्हणून व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या व्यवसायात किंवा संस्थेत त्या गैरव्यवहाराबद्दल नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि समाजाच्या अनुकूलतेचा विचार करून ग्राहकांसोबत वागणूक करायला पाहिजे, जेणेकरून ग्राहकांसोबत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही, त्यांच्यासोबत असभ्यपणाची वागणूक होणार नाही, त्यांच्या अडीअडचणी दूर होतील. या सगळ्या बाबीचा विचार त्या व्यावसायिकाला, व्यावसायिक संस्थेला करावा लागतो. याचा विचार करणे खूप आवश्यक आहे आणि नुसता विचारच करणे आवश्यक नाही आहे, तर या सगळ्या बाबींवर आळा घालणेसुद्धा खूप आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आहे रोजगार निर्मिती. व्यावसायिक संघटना समाजामध्ये राहून समाजाच्या साधनसंपत्तीचा आणि घटकांचा पुरेपूर वापर करून आर्थिक स्वरूपाचे कार्य करीत असतात. त्यामुळे व्यावसायिक संस्थेचा उद्देश हा समाजातील कुशल, हुशार, होतकरू लोकांना रोजगार देण्याची जबाबदारी स्वीकारणे हा असतो. म्हणजेच व्यावसायिक संघटना जे काही समाजामध्ये राहून समाजाच्या साधनसंपत्तीचा आणि घटनेचा वापर करतो आहे, तर अशावेळी समाजाची काही अपेक्षा असतो आहे. म्हणजेच समाजात जे काही कुशल कामगार आहेत, हुशार आणि होतकरू जे काही श्रमिक आहेत, तर त्यांना रोजगार देण्याची सुद्धा जबाबदारी ही त्या व्यावसायिकाची असते आणि त्यांनी जबाबदारी ही स्वीकारायला पाहिजे. तसेच अनुकूल व्यक्तींना त्यांच्या योग्यतेप्रमाणे व मार्गदर्शन देऊन मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे व्यावसायिक संस्थांची उद्दिष्टे असतात. तसेच रोजगारांच्या संधीची उपलब्धता करताना समाजातील गरीब व अपंग व्यक्तींचाही विचार करणे खूप महत्त्वाचा असते. जर आपण समाजाच्या मदतीने आपण एखादा व्यवसाय किंवा संस्था उभारत आहोत, तर त्या संस्थेत जे काही आपल्याला श्रमिक लागतात, कामगार लागतात, अधिकारी कर्मचारी लागतात, तर याचा विचार त्या व्यावसायिकाने करणे खूप आवश्यक आहे. कारण समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. काम करणारे, जास्त काम करणारे, कमी काम करणारे, हुशार असतात, होतकरू असतात आणि अनेक प्रकारचे लोक तुम्हाला आढळून येतील. पण जर व्यवसाय चालवण्यासाठी जर आपल्याला श्रमिकांची, कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची जर आवश्यकता असेल, तर मात्र त्या व्यावसायिकाने त्या समाजाला विश्वासात घेऊन त्यांची विचारणा करायला पाहिजे, त्यांची पदभरती करायला पाहिजे. पदभरतीनुसार कुणीही जर त्यापैकी चांगला सुशिक्षित असेल, त्या पदाकरिता जर तो अर्हता प्राप्त असेल, तर अशा पदांकरिता अर्हताधारक उमेदवारांची निवड करणे हे व्यावसायिकांचे काम असते. जर तो मजूर असेल तर त्याला रोजगार देणे, त्याला मजुरीवर ठेवणे, अशा असंख्य गोष्टींचा विचार करून व्यावसायिकाला समाजाला विश्वासात घेऊन काम करावं लागतं, जेणेकरून समाजामध्ये बेरोजगारी निर्माण होता कामा नये आणि लोकांना रोजगाराची निर्मिती व्हावी, त्यांना दोन पैसे मिळावे याचाही विचार व्यावसायिकाला करावा लागतो. आणि जर व्यावसायिकाने चांगल्या प्रकारचा
व्यवसाय किंवा संस्था उभारली तर रोजगाराची निर्मितीसुद्धा होतो. कारण इतरत्र बाहेरून गावात एखाद्या पदासाठी, एखाद्या मजुरासाठी, एखाद्या कर्मचाऱ्यासाठी हे आवेदन येतच असतात. याचा योग्य विचार करून त्या व्यावसायिकाने त्यांची निवड करायला पाहिजे आणि पदभरतीसुद्धा करायला पाहिजे. जसे की समाजामध्ये गरीब लोक असतात, काही अपंग लोक असतात. याचाही विचार करून जर अपंगासाठी जर काम असेल तर त्याला रोजगार देणे खूप आवश्यक आहे. गरीब असेल त्यालाही रोजगार देणे खूप आवश्यक आहे. जर श्रीमंत असेल आणि तो ऑलरेडी कुठेतरी कार्यरत आहे तर त्याला मात्र रोजगार नाही दिला तरी चालेल, त्याच्याकडे ऑलरेडी रोजगार असतो आहे. पण जो गरीब आहे, जो बेरोजगार आहे, जो अपंग आहे, तर त्याच्या रोजगाराचा मात्र विचार हा व्यावसायिकाला करावी लागेल आणि आपल्या व्यवसायातून त्याला रोजगार निर्मिती करावी लागेल. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, कर्मचाऱ्यांना संधी देणे. व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार विकास व प्रगती करण्याची विविध संधी व्यवसायात निर्माण करून देणे सामाजिक उद्देशांचे प्रतीक आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभव व वाढत्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती, नेतृत्व, अधिकार व जबाबदाऱ्या सोपविणे हे सामाजिक उद्दिष्टांच्या क्रियेत येत असते. त्यामुळे व्यवसाय क्षेत्र कर्मचाऱ्यांना नवनवीन विकासाच्या संधीची निर्मिती करण्याकरिता मदत करीत असते. व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांना संधी देणे खूप आवश्यक आहे. जर एखादा कर्मचारी त्या व्यवसायामध्ये खूप वर्षापासून काम करत आहे तर त्या वर्षाच्या कामाचा त्याला अनुभवानुसार, त्याच्या वाढत्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला पदोन्नती देणे, त्यांना नेतृत्व करण्याचे काम देणे, त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या सोपविणे हे त्या व्यावसायिकाचे उद्दिष्ट आहे. जर आपण समाजामध्ये राहून, समाजाचा आधार घेऊन, समाजाने विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी करत आहोत तर हे मात्र एक चांगली बाब आहे. जेणेकरून एखादा जर अनुभवी व्यक्ती असेल, हुशार व्यक्ती असेल, शिकलेला असेल तर याला योग्य अधिकार आणि जबाबदाऱ्या देणे खूप आवश्यक आहे. त्यांच्याकडे जबाबदाऱ्या सोपविणे हे सामाजिक उद्दिष्टांच्या क्रियेत येत असते. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्र कर्मचाऱ्यांना नवनवीन विकासाच्या संधीची निर्मिती करण्याकरिता सुद्धा मदत करते. नंतरचा मुद्दा आहे आधुनिक प्रश्न सोडविणे. सामाजिक प्रश्न सोडविणे. आधुनिक काळात सामाजिक प्रश्न वारंवार निर्माण होत असतात आणि निर्माण होत आहेत. सामाजिक अडचणी वाढत चालले दिसून येत आहे. त्यात विविध पर्यावरणीय समस्या जसे की पाणी आहे, वीज आहे, प्रदूषण आहे इत्यादीचे औद्योगिकीकरणामुळे वाढ होत आहे. त्यामुळे व्यवसायाचा जो काही उद्देश आहे हा समाजातील किंवा विविध समाजातील अडचणी किंवा प्रश्न सोडवून सामाजिक प्रश्नांची तीव्रता कमी करण्यासाठी व्यावसायिक संघटना प्रयत्नशील असाव्यात. समाजातील प्रश्न सोडविणे हा एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांनो. या काळात समाजाच्या खूप साऱ्या समस्या असतात, त्यांना वारंवार प्रश्न निर्माण होत असतात, सामाजिक अडीअडचणी निर्माण होत असतात. ह्या अडीअडचणी आपल्याला दूर कराव्या लागतात, व्यावसायिकाला दूर कराव्या लागतात आणि त्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या समाजाने व्यावसायिकांच्या लक्षात आणून देणे खूप आवश्यक आहे. त्यात विविध प्रकारच्या समस्या आहेत जसे की पाणी आहे, वीज आहे, प्रदूषण आहे इत्यादी संदर्भात जे काही समस्या आहेत जसे की औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण होतो, वीज कटौती होऊन त्या व्यावसायिकाला पुरविली जाते, पाण्याचा तुटवडा निर्माण होतो, या इतरत्र ज्या काही समाजाच्या समस्या आहेत याच्यात औद्योगिकीकरणामुळे समस्येत वाढ होत आहेत आणि त्यामुळे व्यवसायाचा जो काही उद्देश आहे हा समाजातील विविध घटकांशी येत असतो आहे. तर त्या सर्व ज्या काही अडीअडचणी आहेत समाजाच्या तर त्या व्यावसायिकाला दूर करणे खूप आवश्यक आहे आणि यासाठी त्या व्यावसायिकाने प्रयत्नशील असायला पाहिजे. नंतरचा मुद्दा आहे समाजाचे कल्याण. समाजाच्या कल्याणासंदर्भात आपली भूमिका कशी असावी याचा विचार मोठ्या उद्योगांनी करणे खूप गरजेचे आहे. समाजाच्या प्रगतीबरोबर व्यवसायाची प्रगती हा उद्देश व्यवसायाचा असणे फार महत्त्वाचे असते. कारण समाजात होणाऱ्या विविध पद्धतीने कार्यक्रम यांचा दर्जा उंचावून समाज कल्याण साधावे. व्यावसायिक संस्था सामाजिक उद्देशांनी प्रेरित व्हायला हवे. तसेच अनेक समाजकार्य करून समाज कल्याणाला
हातभार लावून सामाजिक विकास साधला पाहिजे. व्यावसायिकाचा एक खूप महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे समाजाचे कल्याण. समाजाच्या कल्याणासंदर्भात व्यावसायिकांची भूमिका असणे आणि ती व्यावसायिकांची भूमिका अनुकूल असणे खूप महत्त्वाची आहे. आणि त्या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत याचा विचार करणे खूप व्यावसायिकाला आवश्यक आहे. जसे मोठे मोठे जर उद्योग आहेत तर त्या मोठ्या उद्योगाच्या प्रगतीबरोबरच समाजाची प्रगती कशी व्हायला पाहिजे याचा विचारसुद्धा करावा लागतो आणि याचा विचार करणे खूप महत्त्वाचा आहे. कारण समाजात होणाऱ्या विविध पद्धतीचे कार्यक्रम यांचा दर्जा उंचावून समाज कल्याण साधावे आणि ते साधावे लागतो आहे. व्यावसायिक संस्था सामाजिक उद्देशाने प्रेरित व्हायला हवे, तसेच अनेक समाजकार्य करून समाज कल्याणाला हातभार लावून सामाजिक विकास साधला पाहिजे. आणि व्यवसायाच्या विकासाबरोबरच समाजाचा विकास व्हायला पाहिजे आणि समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे अशी भूमिका त्या व्यावसायिकामध्ये असणे खूप आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, पर्यावरणाची काळजी घेणे. पर्यावरणाची काळजी घेणे. व्यावसायिक संस्था समाजामध्ये कार्यरत असतात, समाजाच्या साधनसंपत्तीचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या व्यावसायिक कृतीमध्ये पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी व्यवसाय संस्थेला घेणे खूप आवश्यक आहे. समाजाच्या आर्थिक बाबींचाच विचार करणे आवश्यक नाही आहे व्यावसायिकाला, तर पर्यावरणाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे की जो आपण व्यवसाय संस्था तयार केलेली आहोत त्या संस्थेमध्ये जो काही प्रदूषण आहे तो आपल्या समाजात पसरला नाही पाहिजे. त्याचा विपरीत परिणाम किंवा त्यांच्या व्यावसायिकांचा विपरीत परिणाम त्या समाजावर व्हायला नको पाहिजे. त्यांच्या प्रकृती सुदृढ असायला पाहिजे याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. समाजाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, समाजामध्ये जसं की गावामध्ये प्रदूषण होणार नाही आणि इतरत्र म्हणजे पाण्याची तुटवडा होणार नाही, वीज पुरवठा खंडित होणार नाही, या सगळ्या बाबीचा विचार त्या व्यावसायिकाला करावा लागतो आहे. नंतरचा मुद्दा आहे किमान किंमत. व्यावसायिक संस्थांनी समाजाप्रतीच्या जबाबदारीच्या उद्देशांच्या आधारावर समाजात पुरवठा करण्यात येणारी जी काही वस्तू आणि सेवा आहे ही कमीत कमी किमतीत ठेवावी की ज्यामुळे समाजातील प्रत्येक वर्ग हा त्या वस्तू आणि सेवेचा लाभ घेऊ शकेल. व्यावसायिकाला याचाही विचार करणे खूप आवश्यक आहे की जर आपण एखादी वस्तू उत्कृष्ट दर्जाची वस्तू तयार करत आहोत तर ती फक्त आपल्या समाजापुरती, म्हणजेच ज्या गावात ज्या शहरात आपला व्यवसाय आहे, आपली संस्था आहे, तर अशा गावातील लोकांना त्या वस्तूची कमीत कमी किंमत ठेवून ती वस्तू विकता आली पाहिजे, ती वस्तू लोकांना खरेदी करता आली पाहिजे, त्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेता आला पाहिजे. तर याचाही विचार त्या व्यावसायिकाला मात्र करावा लागतो आहे. नंतरचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात वितरण. उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू किंवा सेवांची मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत वितरण करून ग्राहकांना सुलभतेने वस्तू प्राप्त करून देण्याचा उद्देश हा मात्र व्यावसायिकांचा असतो, व्यवसाय संस्थेचा असतो आहे की जर ज्या वस्तूचा वापर समाजात खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि जर अशा वस्तूचा तुटवडा बाजारपेठेत आहे तर अशा वस्तूचा पुरवठा त्या व्यावसायिकाला करणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून समाजाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा विचार त्या व्यावसायिकाला करावा लागतो आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही 9 मुद्दे शिकलेले आहेत विद्यार्थ्यांनो, ते 9 मुद्दे आहेत आपले सामाजिक उद्देश. म्हणजे सामाजिक उद्देशामधून आपल्याला कशाप्रकारे नफा प्राप्त करून घेता येईल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो मानवी उद्देश, क. तिसरा मुद्दा आहे क. आपण मानवी उद्देश बघूया. व्यवसाय संस्था सुरळीत व यशस्वीरित्या चालवण्याकरिता मानवी घटकांच्या अथक परिश्रमाचे साफल्य हे व्यवसायाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. मानवी प्रयत्नांना वेगळे करून व्यवसायाचे कार्य चालूच शकत नाही. व्यवसायाच्या यशाला मानवी प्रयत्नांची जोड आवश्यक असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाचे मानवी उद्देश हे सफल होऊ शकत नाही. जर एखाद्या व्यवसायाचा एखादा उद्देश सफल करावायचा असेल तर तो एक त्या उद्देशापैकी एक उद्देश आहे मानवी उद्देश. जर आपण मानवाला धिक्कारून किंवा त्याचा विरोध करून उद्योग चालवत आहोत तर तो उद्योग किंवा व्यवसाय हा यशस्वी होणार नाही. म्हणून
एखादा व्यवसाय जर आपल्याला यशस्वी चालवायचा असेल तर मानवी घटकांचा, मानवी परिश्रमांचा, त्यांच्या अथक प्रयत्नांचा विचार करणे खूप आवश्यक आहे. तरच आपल्या व्यवसायाला फायदा होईल आणि जर आपल्या व्यवसायाला फायदा झाला तर त्या समाजालाही त्याचा फायदा होईल. तर मानवी उद्देशांमध्ये आपला पहिला उद्देश बघूया विद्यार्थ्यांनो, वेळेत वेतन देणे. वेळेत वेतन देणे. वेळेत वेतन देणे. मानवी परिश्रमाने व्यवसाय सुरळीतपणे चालत असतो. त्यामुळे व्यवसायाचे मानवाप्रती सकारात्मक उद्देश असणे खूप आवश्यक आहे. त्यात कर्मचाऱ्यांना वेळेच्या आत त्यांच्या परिश्रमाचा मोबदला, जसं की वेतन आहे, मजुरी आहे, मानधन आहे, हा वेळेच्या आत देणे खूप आवश्यक आहे. आणि हा एक उद्देश महत्त्वाचा आहे. कारण जर आपण कोणत्याही परिश्रमाला म्हणजेच कोणत्याही कामगाराला, कर्मचाऱ्याला, मजुराला त्यांची मजुरी, वेतन किंवा मानधन वेळेच्या आत दिला नाही तर तो माणूस कसं जीवन जगणार. आणि जर त्याला आपण अडचणी किंवा वेळेच्या आत त्यांना मजुरी, वेतन, मानधन दिलं नाही तर तो कामगार, कर्मचारी किंवा अधिकारी तो व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायामध्ये तो जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून जर आपल्याला आपले कर्मचारी टिकवून ठेवायचे असतील, कामगार टिकवून ठेवायचे असतील तर त्या कामगाराला, कर्मचाऱ्याला वेळेच्या आत वेळेवर म्हणजेच वेळेच्या आत त्यांना वेतन, मजुरी देणे, मानधन देणे खूप आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे रोजगार देणे. व्यवसायाने समाजात रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध करून मानवी उद्देश पूर्ण करणे खूप आवश्यक आहे. रोजगार देऊन समाजातील बेरोजगारी दूर करण्याचे कार्य हे व्यवसाय संस्थाच करू शकते. जर एखाद्या व्यवसाय संस्थेने ठाम निश्चय केला आहे की जर आपण एखादा व्यवसाय उभारूया, आपण एखाद्या व्यवसायाची किंवा संस्थेची उभारणी करूया, स्थापना करूया, तर आपला संबंध किंवा त्या व्यवसायाचा संबंध हा समाजाशी येत असतो आहे आणि त्या समाजातील लोकांना रोजगार देणे खूप आवश्यक आहे. तरच तो व्यवसाय यशस्वी होऊ शकेल, आपल्या उत्पन्नात वाढ करू शकेल. नंतर तिसरा मुद्दा आहे भागधारकांचे समाधान करणे. व्यवसायात भागधारक हे व्यवसायाचे अतिमहत्त्वाचे घटक असतात. भागधारक हे व्यवसायाचे भाग विकत घेत असतात, त्यामुळे त्यांचा अर्थ व व्यवसायाकडे हस्तांतरित होत असतो आणि व्यवसाय त्यांचा पुरेपूर उपयोग करून व्यवसाय प्रणाली चालवित असतो. त्यामुळे व्यवसायाने भागधारकांचे समाधान करून घेणे खूप आवश्यक आहे. जर एखाद्याला चांगल्या प्रकारे व्यवसाय करावायचा असेल तर त्या व्यावसायिकाला भागधारकांचे समाधान करणे खूप आवश्यक आहे आणि भागधारक हा त्या व्यवसायाचा एक अतिमहत्त्वाचा घटक आहे. जर भागधारक हे व्यवसायाचे भाग विकत घेणार नाही तर व्यवसायाचा नफा होणार नाही आणि त्याचाच अर्थ काय आहे, हा व्यवसायाकडे भागधारक आपले भाग विकून घेतो किंवा त्यांचे भाग विकत घेतो आहे. व्यवसाय त्याचा पुरेपूर उपयोग करून व्यवसाय प्रणाली चालवित असते. म्हणजेच कोणताही व्यवसाय हा भागधारकांचा चांगला. नंतरचा मुद्दा आहे सरकारला मदत करणे. वेळ प्रसंगी किंवा इतर नाजूक परिस्थितीत सरकारला व्यावसायिक संस्थांनी मदत करायला हवी. कारण व्यावसायिक संस्था ह्या सरकारी साधनसंपत्तीचा वारंवार उपयोग करीत असतात. जर सरकारवर कोणतीही आर्थिक अडचण येत असेल तर आर्थिक अडचणीच्या वेळी किंवा एखादी परिस्थिती पाहता जर सरकारने मदतीचा हात न करता जर त्या व्यावसायिकाने आपणच स्वतः मदत करावी तर ती मदत व्यावसायिकाने सरकारला करणे खूप आवश्यक आहे. कारण सरकारच्या वस्तूचा वापर त्या व्यवसायात होत असतो. जसं की साधनसंपत्ती ज्या काही आहेत सरकारी कार्यक्षेत्रात, तर त्या सरकारी कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून व्यावसायिक आपला उद्योग चालवित असतो आणि म्हणून सरकारला पैशाची मदत करणे किंवा इतरत्र कामाची मदत करणे खूप आवश्यक आहे. तरच तो व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकून राहील. नंतरचा मुद्दा आहे प्रशिक्षण देणे. समाजाला विविध नवीनीकरणाची, निर्माण, आधुनिक युगाची तसेच समाजात निर्मिती होणाऱ्या अडचणी यापासून कशा पद्धतीने सामोरे जावे आहे या प्रश्नांची उत्तरे देणे किंवा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा उद्देश हा व्यावसायिक संस्थांचा असतो आणि तो असायला पाहिजे. प्रशिक्षण देणे समाजाला
ज्या काही विविध आणि नवनवीन प्रकारच्या वस्तू निर्माण करावयाच्या आहेत। आधुनिक युगात तसेच समाजात ज्या काही अडीअडचणी निर्माण होत आहेत, समाजात कोणत्या वस्तूची गरज आहे, त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत, याचा विचार करून त्या समाजामध्ये किंवा कर्मचाऱ्यांना, कामगारांना प्रशिक्षण देणे खूप आवश्यक आहे। आणि प्रशिक्षण देण्याचा उद्देश हा व्यावसायिक संस्थाचा असतोच आणि तो असायलासुद्धा पाहिजे। कर्मचाऱ्यांना वेळेच्या आत वेळेवर त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना वस्तू पुरवठा करणे, त्यांच्या अडीअडचणी वेळेच्या आत सॉल्व करणे, सोडविणे हे खूप महत्त्वाचे असते। 6वा मुद्दा आहे ग्राहक समाधान। व्यवसाय संस्थेने ग्राहकांना कमीत कमी किमतीत उत्तम प्रतीच्या वस्तूंचा पुरवठा करून त्यांना महत्तम समाधान मिळवून देणे या उद्देशांची जोपासना करणे फार महत्त्वाचे ठरते। कारण ग्राहकांना समाधान न केल्यास व्यवसाय याला प्रगतीच साधता येत नाही। त्यामुळे ग्राहक समाधान या उद्देशाने व्यवसायाचे कार्य आखण्यात यावे, जसे की निर्माण होणार नाही, त्यांना चांगल्या प्रकारे काम करण्यास प्रवृत्त करणे हे व्यावसायिकांना खूप महत्त्वाचे असते। व्यावसायिकाने समाजातील घटकांच्या प्रगतीचा विचार करणे, त्यांना प्रगती पथावर आणून घेणे हे खूप महत्त्वाचे असते। तरच व्यवसाय हा यशस्वी होतो आहे आणि व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ करता येते। तर आपण विद्यार्थ्यांनो इथेच थांबूया। आपण बघितले आहोत की व्यवसायाचे उद्देश एकूण 5 आहेत। त्या 5 उद्देशांचे उपउद्देशसुद्धा आहेत। त्याच्यापैकी आपण आज 3 उद्देश शिकलेले आहोत, ते म्हणजे आर्थिक उद्देश, सामाजिक उद्देश आणि मानवी उद्देश। उरलेले 2 उद्देश आपण पुढच्या तासिकेला शिकूया आणि आपण इथेच थांबूया। धन्यवाद।